नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। मोंथा चक्रीवादळाचं अंश आता जवळपास झारखंड बिहारवर पोहोचलेला आहे आणि अतिशय छोट्या कमी दाबात त्याचं रूपांतर झालंय। जवळपास तो आता पूर्व भारताकडे थोडा प्रभाव टाकून संपुष्टात येईल असा अंदाज आहे। तर अरबी समुद्रातील डिप्रेशन अजून कायम आहे, त्याचा गुजरातवर परिणाम झाला आहे। तर त्यामुळे थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात तयार होत असून कोकण किनारपट्टीला अतिशय हलक्या स्वरूपात पाऊस रात्री देखील झालेला आहे। त्यामुळे अजून पावसाळी वातावरण तसं एकदम संपलेलं नाही। शिवाय बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी एक सिस्टम विकसित होत असून हिचा किती परिणाम भारतीय हवामानावर होतो ते बघावं लागेल। केवळ बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात किंवा दक्षिणी राज्यातच त्याचा परिणाम होईल असा अंदाज आहे। ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल। भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला आपण जर चेक केलं तर बिहारवरील कमी दाबाचं क्षेत्र संपल्याचं जाहीर करण्यात आलं आहे। मात्र अरबी समुद्रातील डिप्रेशन अजूनही दाखवलं जाते। ते जोपर्यंत आहे तोपर्यंत महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती राहणार आहे, त्यामुळे थंडीत अडथळा निर्माण होईल। अरबी समुद्रातील डिप्रेशन हे खूप काळ राहिलेलं आहे। आपण जर बघितलं तर अतिशय दक्षिणेला अरबी समुद्रामध्ये ते तयार झालं आणि खूप काळ त्यांनी प्रवास केलेला आहे। जवळपास आता ते गुजरात आणि मुंबईच्या तसं जवळ आहे म्हटलं तरी चालेल, कारण मोठा घेर असल्यामुळे या भागात कोकण किनारपट्टी आणि गुजरातच्या भागात अजूनही हलका पाऊस होतोय। सध्या भारतीय हवामान खात्याने 3 सिस्टम अस्तित्वात असल्याचं दाखवलेलं आहे आणि त्यामध्ये एक नव्याने सिस्टम विकसित होताना आपल्याला बंगालच्या उपसागरात दाखवलंय। विलमार्क लो प्रेशर आता संपुष्टात आल्याचे आपण मगाशीच बघितलंय। मात्र अजूनही उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणाच्या खास करून भागामध्ये अरबी समुद्रातील सिस्टमचा परिणाम होईल असा अंदाज आहे। भारतीय हवामान खात्याने जरी 1 तारखेला पावसाचं वातावरण दाखवलं नसलं तरी 2 तारखेला मात्र मराठवाड्यामध्ये तुरळक पावसाचा अंदाज दिलेला आहे। काल 31 तारखेला देखील महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये पाऊस झालेला आहे। भला तो हलक्या स्वरूपात आहे, परंतु कालही पावसाचं अस्तित्व होतं। 1 तारखेला स्कायमेटने महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज दिलेला आहे। ढगाळ परिस्थिती राहील कारण अरबी समुद्रामध्ये अजून डिप्रेशन कायम आहे। 2 तारखेलाही हलक्या वातावरणाची शक्यता महाराष्ट्रामध्ये कायम आहे। 3 तारखेला हलक्या वातावरणाची शक्यता आहे। 4 तारखेला थोडं मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे। 5 तारखेला किरकोळ पावसाळी परिस्थिती उत्तर कोकणात असू शकते। 6 तारखेपासून मात्र महाराष्ट्रातला पाऊस उघडण्याचा अंदाज स्कायमेटने दिलाय आणि त्याच वेळेस बंगालच्या उपसागरामध्ये एक सिस्टम विकसित झाल्याचंही दाखवलेलं आहे। बंगालच्या उपसागरात तयार झालेली सिस्टम ओरिसावर येण्याची शक्यता आहे। 10 तारखेला हा प्रवास होईल असा अंदाज। आपण थोडक्यात GFHचा जर अंदाज घेतला तर अजूनही मराठवाडा, उत्तर भाग, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज दिला जातोय, कारण अरबी समुद्रातील सिस्टम ही अजून गुजरात आणि या भागात महाराष्ट्राचा परिणाम करू शकते। 2 तारखेला थोडा परिणाम असू शकतो। 3 तारखेला थोडं पश्चिम विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पावसाचे संकेत दिले जात आहेत। थोडं ढगाळ वातावरण 4 तारखेला महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे। 5 तारखेला तुरळक पावसाची शक्यता महाराष्ट्रात GFHने दाखवली आहे। 6 तारखेला मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार सरींची शक्यता दाखवण्यात आली आहे। 7 तारखेला थोडं तुरळक कोकणात वातावरण असेल आणि 8 तारखेपासून पुढे मात्र पाऊस उघडण्याची संकेत आहेत। टेक्निकल मॉडेल प्रिडिक्शनचा आपण जर धावता अंदाज बघितला तर महाराष्ट्रात अजूनही पावसाची शक्यता आहे का हे आपण तपासू शकतो। तर अजूनही महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती राहणार आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा ढगाळ परिस्थिती निर्माण होते तेव्हा थंडीचं अस्तित्व निर्माण होत नाही। त्यामुळे जोपर्यंत ही ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये राहणार आहे तोपर्यंत मात्र आपल्याला थंडीचा प्रभाव राहणार नाही
त्यामुळे आपण सांगितलेलं आहे की पहिला आठवडा थंडी चढउतार राहतील, दुसऱ्या आठवड्यापासून मात्र कडाक्याची थंडी आपल्याला महाराष्ट्रात अनुभवायला मिळणार आहे. ECMWF मॉडेलने आज देखील महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज दिला आहे. पूर्णतः पाऊस उघडलेला नाही आहे. अरबी समुद्रातील सिस्टम ही गुजरात आणि महाराष्ट्रावर परिणाम करणार आहे. 2 तारखेला देखील ECMWF मॉडेलने महाराष्ट्रात खास करून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पूर्व भागात पावसाचा अंदाज दिला आहे. 3 तारखेला थोडं दक्षिण मराठवाड्यात तुरळक पावसाच्या घटना घडू शकतात, परंतु ढगाळ वातावरण महाराष्ट्रात कायम आहे. 4 तारखेला मात्र महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण खूप कमी होईल, तुरळक ढगाळ परिस्थिती राहील. ECMWF मॉडेलनुसार महाराष्ट्रातला पाऊस हा 5 तारखेला उघडेल. 6 तारखेपासूनच महाराष्ट्रात थंडीची सुरुवात होईल. 6 तारखेपासून 15 तारखेपर्यंत जवळपास 10 दिवस महाराष्ट्रात पावसाचा किंवा ढगाळ परिस्थितीचा लवलेश असणार नाही. 6 तारखेपर्यंत किरकोळ ढगाळ परिस्थिती आणि हलक्या पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे. म्हणजे एक आठवडा आपल्याला महाराष्ट्रात पावसाचं वातावरण दिसते. या मॉडेलने तर जवळपास 4 तारखेपासून 15 तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात पूर्णतः उघडण्याचे संकेत दिले आहेत. आज महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र, थोडं पश्चिम विदर्भ, कोकण ढगाळ वातावरण, हलक्या पावसाची शक्यता आहे. आज रात्री उशिरा मालेगाव, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, सोलापूरच्या काही भागात हलक्या सरींची शक्यता आहे. 2 तारखेला देखील ढगाळ वातावरण, हलक्या पावसाची शक्यता पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाड्यामध्ये आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. आपण बघतो अगदी छत्रपती संभाजीनगरपासून सोलापूरपर्यंत 2 तारखेला देखील पावसाचा अंदाज आहे. यामध्ये बीड, लातूर, धाराशिवच्या काही भागाचा समावेश आहे. 3 तारखेला देखील नांदेड, लातूर पूर्व भागामध्ये आणि थोडं कोकणामध्ये ढगाळ परिस्थिती आहे. तुरळक शिडकाव एखाद दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो. तसं 4 तारखेलाच पाऊस उघडेल, परंतु थोडं पूर्व विदर्भामध्ये काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. 5 तारखेला थोडं दक्षिण मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यात वगैरे किंवा अगदी इकडे गडचिरोलीमध्ये हलक्या ढगाळ परिस्थितीची शक्यता आहे. 6 तारखेपासून मात्र महाराष्ट्रातला पाऊस पूर्णतः उघडणार आहे. आपल्याला महाराष्ट्रामध्ये नाशिकला 6 तारखेलाच पहाटे 16° तापमान दिसते. 7 तारखेला हे तापमान नाशिकला 15, गोंदियाला 15° झालेलं दिसतंय. म्हणजे थंडीला सुरुवात झालेली आहे. 8 तारखेला हेच तापमान गोंदियाला 14° होणार आहे. म्हणजे प्रत्येक दिवशी आपल्याला 1-1 अंशाने तापमान उतरताना दिसतंय. 9 तारखेला हे तापमान गोंदियामध्ये 13° होताना दिसतंय. अहिल्यानगरला 14°, लोणारला 14°, लातूरला 14° होताना दिसते. म्हणजे हवामानात मोठे बदल होत आहेत. 10 तारखेला महाराष्ट्रातील कित्येक शहरांमध्ये आपल्याला 14° तापमान दिसणार आहे. तर लातूरला 13°, गोंदियाला 12°, अकोल्याला 13°. याचाच अर्थ असा होतो की कडाक्याची थंडी महाराष्ट्रामध्ये 10 तारखेपासूनच सुरू होणार आहे. 11 तारखेला देखील महाराष्ट्रातल्या कित्येक शहरांमध्ये 13° तापमान राहणार आहे. यामध्ये सांगली, लातूर किंवा अकोला या जिल्ह्यांचा समावेश आहे. 12° गोंदियामध्ये असणार आहे. 13 तारखेला गोंदियामध्ये 11° पर्यंत तापमान उतरेल.